कोल्हापूर शहराचा नेकलेस रंकाळा तलावाला आपण संबोधतो। राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून त्या काळामध्ये अतिशय उत्कृष्ट काम झालं। शालिनी पॅलेस असेल, रंकाळा असेल, कोल्हापूरचे वैभव आपण समजतो। आज त्या कोल्हापूर शहरातील रंकाळ्याची दुरावस्था झालेली आहे। म्युझिक फाउंटन हा जरा थोडा पार्ट आपण बाजूला ठेवू। थोडासा रंकाळ्यामध्ये मिसळत असणारं सांडपाणी, रंकाळ्यामध्ये मिसळत असणारं ड्रेनेजचं आणि दूषित जलपर्णी, ह्यामुळे रंकाळा हा कायम दूषित अवस्थेत असतो। फिरायला जाणाऱ्या लोकांना 12 महिने सर्दी होणे, नाहक त्रास होणे, तिथून जाताना कुठल्या ना कुठल्या तरी वनस्पतीचा घाण वास येणे, अशा पद्धतीचं रंकाळ्याची आता परिस्थिती। आणि ही परिस्थिती पाहता मी पत्रकामध्ये मी एक वाक्य नमूद केलेलं आहे की बहुतेक पृथ्वीवर एलियन्स अवतरले का असं मी एक वाक्य वापरलं। त्याचा अर्थ काय की कोल्हापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये कोणतर नवीन सायंटिस्ट आलेत परग्रहावरून, त्यांनी एक औषध आणले। ते औषध आयुर्वेदिक आहे आणि ते औषध म्हणे जर रंकाळ्यामध्ये टाकलं तर रंकाळा पूर्ण स्वच्छ होणार म्हणे। आता कसलं औषध आहे मला माहिती नाही। आणि सगळ्यात हाईट त्या औषधाची किंमत 12 कोटी रुपयाचं टेंडर महानगरपालिकेनं फ्लॅश केलं। औषधाची किंमत किती? 12 कोटी रुपये। असलं कसलं औषध आहे? हा पॅटर्न इंग्लंडचा आहे, पोलंडचा आहे, ग्रीनलंडचा आहे, आयर्लंडचा आहे, कुणाचा आहे? काय शनिवार पेठेतला हे पॅटर्न आहे? हा पॅटर्न कोणता नेमका? हे सायंटिस्ट लोकप्रतिनिधी कोण? आणि आता म्युझिक फाउंटन मधून बंद पडतो। महानगरपालिकेनं 15 मिनिटाच्या वर ते लावायचं नाही म्हणून सांगितलं। का तर महानगरपालिकेला बिल परवडत नाही। म्युझिक फाउंटन मध्ये मध्येच कचरा अडकतो, गाळ अडकतो, पुन्हा ते बंद पडते। त्याच्यापेक्षा ह्या लोकांनी, ह्या लोकप्रतिनिधींनी, अधिकाऱ्यांनी तो म्युझिक फाउंटन सुरू करण्याच्या अगोदर रंकाळ्यातलं पाणी स्वच्छ करायला हवं होतं। माणसांना स्वच्छ पाणी पाहिजे। रंकाळा अगदी मोकळा श्वास रंकाळ्याला पाहिजे। रंकाळ्याला व्हेंटिलेटरवर ठेवू नका। फक्त त्या शिप्याला डागडुजी केली पण आत बेड रिकामे, आत ढेकणाने भरलेला बेड, अशी परिस्थिती आपल्याला रंकाळ्याची करायची नाही। माझी मीडियाच्या माध्यमातून, या न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती राहील कोल्हापूरकरांना, तुम्ही खरोखर टेंडर वाचा। महानगरपालिकेने फ्लॅश केलेलं 12 कोटी रुपयाचं टेंडर आहे। ती एक कन्सल्टन्सी कंपनीकडून यांनी केलेलं आहे। आणि माझं स्वतःच असं म्हणणं आहे, पर्यावरणवादी असतील, रंकाळा प्रेमी असतील, किंवा ज्यांना या क्षेत्रातले ज्ञान आहे, या लोकांनी जोपर्यंत डेमो पाहत नाहीत तोपर्यंत हे वर्क ऑर्डर ह्या कामाचं होऊ नये। जर पाणी स्वच्छ होणार नसेल, असं कुठलं औषध असते का? आपण एखाद्या पाण्याच्या टाकीमध्ये तुरटी टाकली तर ते पाणी स्वच्छ होतं। आपल्या टेरेसवरचं पाण्या टाकी जरा, पण एक दिवस आपल्यावर देखील 2 महिन्याने, 3 महिन्याने येतो, 4 महिन्याने येतो की आपण आपल्या कुठल्या तरी कर्मचाऱ्याला सांगतो किंवा स्वतः पाण्याच्या टाकीत उतरतो, पाण्याची टाकी आपण स्वच्छ करतो। म्हणजे अजून असला औषध कुठलं आलेलं नाही की आपोआप सगळं स्वच्छ होत राहणार। हा पूर्णपणे पैसे खाण्याचा, टक्केवारी गोळा करण्याचा घाट बांधलेला आहे। यांचा ध्यास, यांचा पोटचा घास कधीही संपणार नाही। ह्या व्यक्तींनी, ह्या लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना वेठीस धरून असलं काम कोणतंही करू नये। आम्ही करू देणार नाही। रंकाळा संवर्धन, रंकाळा बचाव कृती समितीला मी आपल्या माध्यमातून विनम्र आवाहन करत आहे की रंकाळ्यासाठी हे जे टेंडर निघालेलं आहे, यासाठी शहानिशा केल्याशिवाय 12 कोटी रुपये हे लोकप्रतिनिधीच्या घशामध्ये आपण घालू द्यायचे नाही।